आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय का? ओके. काल आपण विभक्ती तत्पुरुष समासमध्ये षष्टी तत्पुरुष पर्यंत बघितलं. आता एकच समास राहिला होता त्याच्यामध्ये सप्तमी तत्पुरुष. आता षष्टी तत्पुरुष जो समास असतो ना त्याच्यामध्ये संबंध दाखवलेला असतो. अवयवी भाव संबंध किंवा नाते मालकी संबंध असं त्या ठिकाणी संबंध दाखवला जातो. किंवा मग जेव्हा आपण षष्टी तत्पुरुष समास समस्त पद आहे त्याचे जेव्हा अर्थ लावतो त्याच्यामध्ये चा, ची, चे हे शब्द येतात की जे संबंध दर्शवतात. जसं राजपुत्र याचा अर्थ झाला राजाचा मुलगा. राजाचा त्या ठिकाणी चा आलं तर संबंध दाखवला जातो म्हणून तिथे षष्टी घ्यायची राजा शब्दाची. तर राज्ञः पुत्र राजाचा मुलगा, राज्ञः पुत्र. तसंच वृक्षपर्णानी म्हणजे झाडांची पाने, तर झाडांची पाने म्हणून त्या ठिकाणी षष्टी आली. वृक्षाणां पर्णानी. तसं पितृगृहम वडिलांचे घर म्हणून त्या ठिकाणी पितृ शब्दाची षष्टी घेतली. पितुः गृहम. दुसरा आणखी बघत होतो ईशः. ज्यावेळेस ईशः शब्द येतो ना तर ईशः हे समूहवाचक शब्दामध्ये श्रेष्ठत्व दर्शवण्यासाठी येतं. तर त्यावेळेस ईशः ज्यावेळेस येईल समस्त पदामध्ये त्यावेळेस षष्टी तत्पुरुष समास करायचा. जसं नरेशः शब्द घेतला तर नरेशःचा विग्रह होईल नरानाम ईशः. तर त्या ठिकाणी नरांमध्ये श्रेष्ठ असं त्या ठिकाणी ईशः शब्द आल्यावरती विग्रह करायचा. ईशः असेल किंवा इंद्र असेल तर त्यावेळेस अशा प्रकारे षष्टी तत्पुरुष समास करायचा. त्याच्या पुढे बघत होतो आपण सप्तमी तत्पुरुष समास येतो. पुढचा जो समास येतो तो आहे सप्तमी तत्पुरुष समास. आता सप्तमी तत्पुरुष समास मध्ये कसं ओळखायचं की सप्तमी तत्पुरुष त्या ठिकाणी करायचं आहे, तर हे शब्द बघायचे. स्थित, मग्न, पर, कुशल, रत यासारखे शब्द ज्यावेळेस समस्त पदामध्ये येतील त्यावेळेस त्या ठिकाणी सप्तमी तत्पुरुष समास होईल. जसं हे शब्द लक्षात राहू दे सप्तमी तत्पुरुषचे. स्थित, मग्न, पर, कुशल, रत ह्यासारखे शब्द ज्यावेळेस समस्त पदामध्ये उत्तर पदात असतील त्यावेळेस त्या ठिकाणी सप्तमी तत्पुरुष करायचं. बघा याचं उदाहरण बघा. मार्गस्थित. आता ह्या उदाहरणात बघा इथे उत्तर पदामध्ये स्थित शब्द आलेला आहे. मार्गस्थित. तर हे जे आहे त्याच्यामध्ये उत्तर पदात स्थित शब्द आला. तर याचा अर्थ काय झाला, एक तर ते शब्द आहेत त्याच्यामुळे पण षष्टी सप्तमी तत्पुरुष करता येतो. दुसरा आणखीन एक कारण आपण घेऊ शकतो की मार्गस्थितचा अर्थ होईल मार्गामध्ये स्थित, रस्त्यामध्ये स्थित असलेले. तर रस्त्यामध्ये किंवा मार्गामध्ये मध्ये वर यासारखे जे प्रत्यय असतात ते सप्तमीमध्ये लागतात म्हणून त्या ठिकाणी सप्तमी तत्पुरुष समास होईल. मार्गस्थितचं विग्रह होईल मार्गे स्थित. मार्ग शब्दाची सप्तमी मार्गे स्थित. ह्या ठिकाणी बघा मार्ग शब्दाची सप्तमी घेतली आणि पुढे स्थित शब्द ॲज इट इज घेतला. मार्गे स्थित त्याचा विग्रह झाला मार्गे स्थित, मार्गामध्ये स्थित. तसंच शौंड. शौंडाचा अर्थ होतो कुशल. आता शौंड, पटू, निष्णात, निपुण, कुशल हे सगळे एका अर्थाचे शब्द आहेत. हे शब्द ज्यावेळेस उत्तर पदामध्ये असतील त्यावेळेस ज्या गोष्टीमध्ये निपुणता दर्शवलेली त्याची सप्तमी करायची आणि तिथे सप्तमी तत्पुरुष करायचं. तर अक्षचा अर्थ होतो फासे. तर फासे खेळण्यामध्ये कुशल म्हणून त्या ठिकाणी अक्षशौंडचा अर्थ झाला फासे खेळण्यात कुशल. तर फासे खेळण्यामध्ये म्हणून त्या अक्ष शब्दाची सप्तमी घेतली. अक्षेषु शौंडः. अक्षेषु
फासे खेळण्यामध्ये शौंढाचा अर्थ झाला कुशल, तर अक्षशौंढाचा अर्थ झाला फासे खेळण्यामध्ये कुशल. तसंच क्रीडापटू, क्रीडा म्हणजे खेळ, तर खेळामध्ये कुशल किंवा खेळामध्ये निपुण, तर त्या ठिकाणी पटू शब्द असल्यामुळे त्या ठिकाणी सप्तमी तत्पुरुष समास घेतला. क्रीडा शब्दाची सप्तमी, क्रीडायाम पटुः, क्रीडेमध्ये पटू किंवा निपुण. तसंच नृत्यकला निपुणा, नृत्यकलेमध्ये निपुण, तर मग त्या ठिकाणी नृत्यकला शब्दाची सप्तमी आली. नृत्यकलायाम निपुणा, नृत्यकलायाम निपुणा. तसंच कार्यरत, या ठिकाणी रत म्हणजे त्या ठिकाणी मग्न असणे, तर कार्यामध्ये मग्न म्हणून कार्य शब्दाची त्या ठिकाणी सप्तमी आली. कार्येषु रतः किंवा कार्ये रतः, सप्तमी तत्पुरुष झाला. तसंच कुशल शब्द आला, काव्य कुशलः, कुशलचा पण अर्थ एक्सपर्ट असाच होतो, एक्सपर्ट असणे, ज्या गोष्टीमध्ये एक्सपर्टाईज असेल त्या ठिकाणी सप्तमी करायची, तर काव्य शब्दाची त्या ठिकाणी सप्तमी झाली, तर काव्येषु कुशलः. तसंच ध्यानामध्ये मग्न, ध्यानमग्न झालं ध्याने मग्न, ध्यानामध्ये मग्न, ध्याने मग्न, ध्यान शब्दाची सप्तमी. व्यसनासक्त, व्यसनामध्ये आसक्त झालेला, आसक्त म्हणजे बुडालेला, डुबलेला, व्यसनामध्ये बुडालेला, तर व्यसने आसक्त. तर या ठिकाणी मध्ये हा शब्द ज्यावेळेस येतो ना अर्थ लावताना, तर त्यावेळेस आपण तिथे सप्तमी करतो आणि तिथे अशा समस्त पदांमध्ये सप्तमी तत्पुरुष समास होतो. हे शब्द आहेच, स्थित, पटू, रत, मग्न यासारखे शब्द दिसले तर त्या ठिकाणी सप्तमी करायची. पण आणखीन ज्या वेळेस मध्ये हा शब्द येईल अर्थ लावताना त्यावेळेस सप्तमी करायची, सप्तमी तत्पुरुष समास होतो. कळालं हे सप्तमी तत्पुरुष समास? सप्तमी तत्पुरुष समास कळाला सगळ्यांना? आणखी उदाहरण बघा, जलमग्न, जलमग्न काय होईल त्याचं? जले मग्न, जले मग्न. आता आधी अर्थ लावायचा त्याचा. जलमग्नचा अर्थ काय झाला? पाण्यामध्ये मग्न. इथे जो मग्न आहे ना, मग्नचा अर्थ आपला मराठीमध्ये काय असतो? एखाद्या गोष्टीमध्ये व्यस्त झालेला किंवा ध्यान लागलेला असा अर्थ घेतो. पण हा जो जलमग्न शब्द आला ना इथं, तर संस्कृतमध्ये याचा अर्थ आला बुडणारा, जलमज्जन होणे म्हणजे बुडणे. जलमग्नाचा अर्थ झाला पाण्यामध्ये बुडालेला, पाण्यामध्ये बुडालेला, म्हणून त्या ठिकाणी विग्रह काय होईल? विग्रह काय होईल याचा जलमग्नाचा? जलेमग्न. 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 शास्त्रप्रवीणः, शास्त्रेषु प्रवीण. शास्त्रेषु प्रवीणः, अनेक शास्त्रांमध्ये प्रवीण असं असेल तर शास्त्रेषु, आणि एकाच शास्त्रामध्ये प्रवीण असं असेल तर आता इथे आपल्याला एकच शास्त्रामध्ये प्रवीण असा जर अर्थ घेतला तर काय येईल? शास्त्रे प्रवीण, शास्त्रे प्रवीण किंवा शास्त्रेषु प्रवीण, जसा आपण अर्थ लावतो तसा. मस्त शास्त्र प्रवीणवरून आपल्याला हे नाही कळत की तो एकाच शास्त्रामध्ये प्रवीण आहे का अनेक शास्त्रांमध्ये प्रवीण, म्हणून दोन्ही विग्रह तिथे बरोबर आहेत. सभापंडितः, सभापंडितः,
सभेषु पंडितः. सभेषु कसं काही शब्दच चुकवला. सभामध्ये. हा बरोबर आहे, सभामध्ये तू सप्तमी घेतली, पण सभेषु ही सप्तमी नाही होत सभा शब्दाची. सभायाम. सभायाम आकारांत शब्द आहे सभा. हा सर. सभायाम पंडित. आधी शब्द बघायचा नेमका कोणता आहे, कारण की अशी चुका होतात घाईमध्ये, अशा चुका होऊ शकतात, या चुका नाही होऊ द्यायच्या बरं. सभायाम पंडित, सभेमध्ये पंडित. युद्ध निपुणः. युद्ध निपुणः काही युद्धे निपुणः. हा युद्धेषु निपुणः. युद्धे निपुणः. अर्थ काय झाला त्याचा? युद्धामध्ये निपुण. युद्धामध्ये निपुण. युद्धे निपुण. युद्धे निपुण. ठीक आहे, अशा प्रकारे इथे सप्तमी तत्पुरुष समास करायचा. कुशल, मग्न, पर, रत, पटू, निपुण यासारखे शब्द आले तर तिथे सप्तमी करायचं. शौंडाचा पण अर्थ होतो कुशल. सप्तमी समासाचं सूत्रच आहे सप्तमी शौंडे. म्हणजे सप्तमी तत्पुरुष कुठे करायचा? कुशलता दर्शवताना सप्तमी तत्पुरुष होतो. ठीक आहे, तर याच्या पुढचा समास बघा, कर्मधारय समास. इथे विभक्ती तत्पुरुष समास संपले. किती प्रकार बघितले विभक्ती तत्पुरुषचे? 6 प्रकार बघितले. कोणता विभक्तीला नसतो तत्पुरुष समास? सप्तमी. कोणत्या विभक्तीला? सॉरी प्रथमा. प्रथमा विभक्तीमध्ये तत्पुरुष समास नसतो. ठीक आहे, त्याच्या पुढचा समास बघा, कर्मधारय समास. आता कर्मधारय समासमध्ये एक असं म्हणू शकतो आपण याला, समानाधिकरण असतं कर्मधारयमध्ये. समानाधिकरण म्हणजे जो विग्रह होतो ना, तर विग्रहामध्ये दोन्ही विभक्ती ह्या सारख्या असतात. समान अधिकरण म्हणजे दोन्ही ठिकाणी समास विग्रहामध्ये दोन्ही पदं जे असतात ते सारख्या विभक्तीमध्ये असतात. आता जेव्हा विग्रह होतो ह्या समासामध्ये एकतर विशेषण विशेष्य पदांमध्ये कर्मधारय होतो, किंवा मग उपमान उपमेय पदांमध्ये कर्मधारय समास होतो, किंवा विशेष नाम सामान्य नाम अशा पदांमध्ये तो कर्मधारय समास होतो. आता बघा, कर्मधारयामध्ये जेव्हा विशेषण आणि विशेष्य हे एकाच विभक्तीमध्ये असतील तेव्हा विशेषणाचा विशेष्याशी समास होतो, आणि या समासाला म्हटलं जातं कर्मधारय समास. आता याच्यामध्ये उत्तर पदाला प्राधान्य असतं आणि दोन्हीच्या दोन्ही पदं जी असतात ती प्रथमा विभक्तीत असतात. जसं बघा इथे पहिलं उदाहरण बघा, विशेषण विशेष्यमध्ये नीलम उत्पलम. नीलम उत्पलम याच्यामध्ये लक्षात राहू द्या, दोन्हीच्या दोन्ही पदं प्रथमा विभक्तीत राहतील, आणि मोस्टली विशेषण विशेष्य पदांमध्ये हा समास होईल कर्मधारय समास. तर इथे हे उदाहरण बघा, नीलोत्पलम. नीलोत्पलम. आता याच्यामध्ये विग्रह त्याचा काय आला? नीलम उत्पलम. आता इथे निळे कमळ हे त्याचा अर्थ झाला, निळे कमळ. तर ह्या ठिकाणी विशेषण विशेष्य कर्मधारय झाले. विशेषण विशेष्य त्या ठिकाणी आले. विशेषण म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीबद्दल जे अधिक माहिती देतं त्याला म्हटलं तर विशेषण.
किंवा गुणवाचक जी गोष्ट असते त्याला म्हटलं तर विशेषण. आता निळे कमळ याच्यामध्ये विशेषण काय आहे? निळे. निळे. नीलम हे विशेषण आहे आणि कमळ हे विशेष्य आहे. तर ह्या ठिकाणी दोघांची विभक्ती ही सारखी येईल. नीलम उत्पलम. नीलोत्पलमचा विग्रह झाला नीलम उत्पलम. विशेषण विशेष्य. तसंच पुढे बघा दृढ निश्चय. ह्या ठिकाणी दृढ निश्चय. निश्चय शब्दाप्रमाणे याचं विशेषणाचं लिंग आणि वचन घ्यायचं असतं. निश्चय दृढ. निश्चय पुल्लिंगी म्हणून दृढ शुद्ध पुल्लिंगी. क्रूर वृत्ती. ह्या ठिकाणी वृत्ती शब्द स्त्रीलिंगी म्हणून क्रूर शब्दाला स्त्रीलिंग मध्ये घेतलं. क्रूरा वृत्ती. विशेषण विशेष्य कर्मधारय झालं. विशेषण विशेष्य कर्मधारय त्या ठिकाणी क्रूरा वृत्ती. आता कधी कधी काय होतं, आता हे जे आपण बघितलं आधी विशेषण आलेलं आहे नंतर विशेष्य आलेलं आहे आणि समस्त पदामध्ये पण आधी विशेषण लिहिलंय नंतर विशेष्य लिहिलेलं आहे. जसं नीलम उत्पलम हा विग्रह आहे आणि समस्त पद पण कसं आलंय, नील आधी आलं उत्पलम नंतर आलं. दोन्ही ठिकाणी आधी विशेषण नंतर विशेष्य आलं. पण कधी कधी काय होऊन जातं की दोघांची अदलाबदल होते समस्त पदामध्ये, पण विग्रह करताना नेहमी विशेषण हे विशेष्याच्या पूर्वीच जोडलं जातं. जसं इथे बघा पुरुषोत्तम, याच्यामध्ये विग्रह उत्तम पुरुष असाच झालाय, पण समस्त पद बनताना पुरुषोत्तम असं समस्त पद त्या ठिकाणी बनलं. तसंच विशेष गुण. हा विग्रह विशेष हे विशेषण आहे, गुण हे विशेष्य आहे. विशेषण विशेष्य असाच विग्रह आहे, पण समस्त पद बनताना गुण शब्द आधी आला, विशेष शब्द नंतर आला. तर हे काही काही ठिकाणी घडतं. काही उदाहरणार्थ आता हे विशेषण विशेष्य संबंध या ठिकाणी आला ह्या कर्मधारेमध्ये. नंतर आणखी कर्मधारे समासामध्ये उपमान उपमेय संबंध येतो. उपमान उपमेय म्हणजे कसं, तर एखाद्या गोष्टीची त्या ठिकाणी उपमा दिलेली असते. जसं उपमानवाचक पद जे असतं ते आधी येतं आणि साधर्म्यवाचक पद जे असतं ते नंतर येतं. आणि इव हा त्या ठिकाणी सादृश्यवाचक शब्द दाखवतात. उपमान उपमेय. तर उपमान उपमेयामध्ये एखाद्या गोष्टीची उपमा दिलेली असते. घनश्याम याच्यामध्ये श्याम म्हणजे काळा आणि मेघ शब्दाची त्या ठिकाणी उपमा दिलेली. तर मेघाप्रमाणे काळा, मेघाप्रमाणे सावळा, ज्याला पण ती उपमा दिली घनश्याम ही काय म्हटलं ते मेघाप्रमाणे सावळा. कसा सावळा असणं हे दोघांमध्ये, मेघामध्ये आणि ज्याच्याबद्दल हा शब्द वापरलाय त्या दोघांमध्ये सावळा असणं हे साम्य आहे. तर मग कोणासारखं, तर मेघासारखा तो सावळा आहे, ढगासारखा तो काळा आहे, असं त्या ठिकाणी दाखवायचं. म्हणून तिथे उपमान उपमेय कर्मधारय झाला घनश्याम. आता उपमान उपमेय कसं ओळखणार, तर मध्ये इव शब्द लागतो. इव हा त्या ठिकाणी सादृश्यवाचक शब्द आहे. घनः इव श्यामः, मेघासारखा सावळा किंवा ढगाप्रमाणे सावळा. तसंच अमृत मधुरा. अमृतम इव मधुरा, अमृताप्रमाणे मधुर. तर ज्यावेळेस सादृश्य दाखवलं जातं त्यावेळेस पण कर्मधारय समास होतो. दोन गोष्टी कळाल्या, विशेषण विशेष्य कर्मधारय असतो आणि उपमान उपमेय कर्मधारय असतो. सर सादृश्य म्हणजे? सादृश्य म्हणजे समानता, इक्वॅलिटी. सादृश्य म्हणजे इक्वॅलिटी दाखवली जाते त्या ठिकाणी. ठीक आहे. आणखी उदाहरण बघा या ठिकाणी. आता रक्तपुष्पम. रक्तपुष्पम काय येईल याचा विग्रह? आधी याच्यामध्ये विशेषण कोणतं आणि विशेष्य कोणतं ते सांगा आधी. रक्त विशेषण, पुष्प विशेष्य. बरोबर. तर विशेषण रक्त आणि पुष्प हे विशेष्य. विग्रह काय होईल? रक्तम इव पुष्पम. पुष्प. बरोबर. पुष्पम शब्द नपुंसकलिंगी म्हणून रक्तम शब्द पण नपुंसकलिंगी येईल. रक्तम पुष्पम. सर इव येत नाही का मध्ये?
हा इव उपमानुपमेय नाही ना, विशेषण विशेष्य आहे. रक्तपुष्पचा अर्थ काय झाला? लाल फुल, एवढाच अर्थ झाला. लाल फुल एवढाच अर्थ झाला ना त्या ठिकाणी. इव कधी येईल? ज्यावेळेस आपल्याला दाखवायचं की याच्याप्रमाणे. आता घनश्याममध्ये इव का बरं आलं? कारण की आपल्याला म्हणायचं होतं की मेघाप्रमाणे सावळ. तर ज्यावेळेस इव इव शब्द प्रमाणे हा अर्थ दर्शवतो, सारखे असा अर्थ दर्शवतो इव. जसं कर्पूर गौर हा शब्द बघा, कर्पूर गौर. तर याच्यामध्ये ना अर्थ काय तो सांगा आधी मला, कर्पूर गौरचा. कर्पूर गौर, कर्पूरचा अर्थ काय? कर्पूर, कर्पूरचा अर्थ काय माहिती का? कपूर, कपूर माहिती का? कपूर, हो सर. कपूरवडी. हा, तर कपूरला म्हटलं तर कर्पूर संस्कृतमध्ये. कापूरवडी जी असते ना, आपण आरती लावताना ती टाकतो आरतीमध्ये, त्याला म्हटलं तर कर्पूर. गौरचा अर्थ काय होतो? देवी. गौर, गौरचा अर्थ होतो गोरा, कलर, रंग आहे. गौर हा रंग आहे इथे. तर कर्पूर गौर, कापूर कसं असतं? एकदम व्हाईट असतं, पांढरं असतं. गौर रंग पण कसा असतो? पांढऱ्यासारखा असतो थोडा. तर त्या ठिकाणी कपुरासारखा गौर म्हणजे कपुराप्रमाणे गोरा असं त्या ठिकाणी म्हणायचंय. मग आता याचा विग्रह कसा येईल? याचा विग्रह कसा होईल मग? कर्पूर इव गौर. कर्पूरः इव गौरः असा अर्थ होईल त्याचा. कर्पूरः इव गौरः. आता हे कोणाला म्हटलं? तर कर्पूर गौरः महादेवाचं नाव आहे, कर्पूर गौरः. कर्पूर इव गौरः, कर्पूर गौर हे महादेवाचं नाव आहे त्या ठिकाणी. म्हणजे महादेवाला उपमा दिलेली आहे. महादेव गोरेत कोणासारखे? तर कपुराप्रमाणे गोरा, म्हणून त्या ठिकाणी कर्पूरः इव गौरः असं त्या ठिकाणी त्याचा विग्रह होईल. आणखी एक बघा, स्थूल पुरुषः. आता इथे कोणता विग्रह होईल आधी ते सांगा. विशेषण विशेष्य. हा, विशेषण विशेष्य. काय होईल विग्रह? स्थूलः पुरुषः. बरोबर, स्थूलः पुरुषः. दीर्घ यष्टिका. यष्टिका म्हणजे काठी. दीर्घ यष्टिका. दीर्घ म्हणजे लांब. दीर्घ यष्टिका, लांब काठी. विशेषण कोणतं आणि विशेष्य कोणतं याच्यात? दीर्घ विशेषण आहे. आणि विशेष्य यष्टिका. विग्रह कसा होईल त्याचा? दीर्घ यष्टिका. दीर्घा यष्टिका, बरोबर. दीर्घा यष्टिका. ठीक आहे, कळाला. कर्मधारय समास दोन प्रकार बघितले कर्मधारयमध्ये, विशेषण विशेष्य आणि उपमान उपमेय. असं पर्टिक्युलरली तुम्हाला तिथं लिहिणं गरजेचं नाही, विशेषण विशेष्य का उपमान उपमेय दोन्ही ठिकाणी कर्मधारय एवढंच लिहायचं. हां, काही डाऊट आहे?
मठपती. सर ते आत्ताचं एक्झाम्पल होतं ना कर्पूर गौरव ते हम्म. बहुव्रीही होऊ शकत नाही का? बहुव्रीही करताना आपल्याला यस्य सह किंवा यह सह असं करावं लागेल ना. यत्तद आलं पाहिजे त्याच्या ठिकाणी. त्याच्यामुळे आपण तिथे विशेष उपमान उपमेय घेणार. आता बहुव्रीही कधी म्हटलं असतं माहिती का आपण, एखादं त्याच्या अंगाबद्दल बोललो असतो ना तर ते बहुव्रीही होऊ शकत होतं. जसं लंबोदरः, याच्यामध्ये गणपतीच्या उदराबद्दल म्हटलं जाते. लंबः उदरः यस्य सः, ज्याचे पोट लांब आहे असा तो. पण कर्पूर गौर जेव्हा आपण म्हणतोय त्यावेळेस आपण त्याला उपमा देतोय कापरासारखी. तो गोरा आहे पण कशासारखा, कापुराप्रमाणे गोरा आहे. तर कर्पूर इव गौरः असं घेतलं आपण तिथे. हा, आता त्याला जर का कर्पूर गौरवर्णः असं केलं असतं ना तर कर्पूर इव गौरवर्णः यस्य सः असं झालं असतं, तर मग आपण त्याला बहुव्रीही करू शकत होतो. ठीक आहे. ओके सर. हा विक्रम. तर सूत्र लिहायची गरज नसते का? कशाचं? याचं सूत्र नसतं लिहायचं, याचं फक्त नाव लिहायचं राहतं. आता कर्मधार आहे, समास, नाही, समासाचं सूत्र. तसं फक्त नाव लिहायचं समासाचं, सूत्र नाही लिहायचं. तिथे समास नामना असं म्हटलेलं आहे, म्हणजे समासाचं नाव लिहायचं असतं. समास नामना सह लिखत असं क्वेश्चन आहे. हे झाले विशेषण विशेष्य बघितलं आणि उपमान उपमेय कर्मधारय बघितलं. कर्मधारयामध्ये आणखी एक प्रकार येतो विशेष नाम आणि सामान्य नाम कर्मधारय. विशेष नाम आणि सामान्य नाम मध्ये काय असतं, एखाद्याचं नाव दिलेलं असतं आणि त्याच्या पुढे एक सामान्य नाव असतं आणि एक विशेष नाव असतं. जसं आता विवेकानंद महोदय हे एक वाक्य बघा, हे एक समस्त पद बघा, विवेकानंद महोदय. तर ह्यामध्ये ना महोदय हा शब्द जो आहे हा कोणत्याही एका व्यक्तीबद्दल म्हणतो महोदय, पण विवेकानंद हा जो शब्द आला हा पर्टिक्युलरली फक्त त्याच व्यक्तीबद्दल सांगतोय. कोणते महोदय? तर विवेकानंद हे महोदय. तर या ठिकाणी विशेष नाम सामान्य नाम संबंध. मग याचा विग्रह कसा करायचा? विवेकानंद नाम महोदय. विवेकानंद विशेष विवेकानंद नाव. विवेकानंद नाम महोदय, विवेकानंद नावाचे महोदय असं तिथे झालं. आणखी एक उदाहरण बघा. आता RGVHS जो पेपर झाला ना त्याच्यामध्ये उदाहरण आलेलं होतं कवी कालिदासह किंवा कालिदास कवी, हे उदाहरण होतं आलेलं. कालिदास कवी, त्या ठिकाणी विशेष नाम सामान्य नाम संबंध आहे. कालिदास कवी. मग याचा विग्रह कसा होईल? कालिदास कवीचा कालिदासः नाम कविः. कालिदास नाम कवी. आता हे विशेष नाम सामान्य नाम संबंध आहे. याचा विग्रह होईल कालिदास नाम कवी. तसंच गंगा नदी, गंगा नदीचा विग्रह कसा होईल? गंगा नाम नदी. गंगा नाम नदी. ठीक आहे. विशेष नाम सामान्य नाम हे तिन्ही नाम प्रकार. काऊन येतं समास मध्ये? नाम शब्द काऊन येतं? नाम शब्द एवढ्यासाठी की त्या नावाचा असं आपल्याला दाखवायचंय म्हणून. आता कालिदास कवी याच्यामध्ये काय झालं, कवी आहे पण कोण? तर कालिदास नावाचा कवी असं आपल्याला दाखवायचं म्हणून. नावाचा हा शब्द दाखवण्यासाठी आपल्याला ते नाम शब्द टाकतो आपण. ठीक आहे. 3 प्रकार बघितले. कोणते कोणते? कर्मधारयमध्ये 3 प्रकारे समास होतो.
विशेषण विशेष्य उपमान उपमेय आणि आणि विशेषण सामान. विशेषनाम सामान्य नाम असे. आता हे जेव्हा तुम्ही लिहिणार ना त्यावेळेस याची सब टाईप लिहायची गरज नाही आहे. कालिदास कवी हे लिहिलं, कालिदास नाम कवी, तर डायरेक्ट लिहायचं कर्मधार आहे. उपमान उपमेय जरी असला तरी डायरेक्ट उत्तर लिहायचं, त्याच्यामध्ये समासाचं नाव लिहिताना कर्मधार आहे एवढंच नाव लिहायचं. विशेषण विशेष्य जरी लिहिलं तरी कर्मधार आहे एवढंच नाव त्या ठिकाणी लिहायचं. फक्त हे जे त्याचे प्रकार आहेत हे त्याचा विग्रह कसा होणार आहे हे कळण्यासाठी हे प्रकार आहेत त्याचे. ठीक आहे, कळालं? हे कर्मधार आहे समास कळाला? हां रोहिणी. सर कालिदासच्या समोर विसर्ग नाही का येणार? हा येईल ना, द्यायचा राहिला तिथे. कालिदास कालिदास कोणाचं पण नाव राहतं ना, नाव लिहिताना समोर हे द्यायचं, विसर्ग द्यायचा. कालिदास नाम कवीही, कवीच्या समोर पण विसर्ग येईल. ठीक आहे, कळालं? कर्मधारे समास कळाला सगळ्यांना? आणखी एक उदाहरण, मुखकमलम. मुखकमलमचा विग्रह काय होईल? मुखकमलमचा विग्रह काय होईल? मुखम इव कमलम. मुखम इव कमलम असा विग्रह. मला इव मुख. इव शब्द कुठं घ्यायचा याच्यात ते बघा. आता याचा अर्थ काय होईल? मुखकमलमचा अर्थ काय झाला? कमलासारखे मुख. कमळासारखे मुख. आता तुम्ही जो विग्रह सांगितला मुखम इव कमलम, याचा अर्थ काय झाला? मुखासारखे कमळ. कमळ. इव शब्द कुठे घेणार आहे ते? एक तर कमलम कमलम इव इव मुखम मुखम. असा विग्रह होईल किंवा मुखम कमलम इव असं होईल. इव शब्द कुठे वापरायचा? तर ह्या ठिकाणी मुखम कमलम इव असं किंवा कमलम इव मुखम, ज्याच्यासारखे त्याच्यानंतर इव घ्यायचा. इव शब्द कुठे वापरायचा कळलं? सारखे, ज्याच्यासारखे असं म्हणतो ना आपण, त्याच्यानंतर इव शब्द घ्यायचा. विद्याधनम. विद्याधनम, विद्या एव धनम असा विग्रह होईल त्याचा. विद्या हेच धन. ठीक आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी कर्मधारय समास होतो. आणखी एक, आता याच्या पुढे आणखी एक प्रकार येतो. आता हे कर्मधारेमध्ये आपण विशेषण विशेष्य बघितलं, त्याच्याच कर्मधारेचा एक सब टाईप आहे, पण त्याला आपण वेगळा, पूर्णपणे वेगळा असा प्रकार म्हणून अभ्यास करतो, द्विगु समास. हा कर्मधारेचाच सब टाईप आहे, पण याचं नाव वेगळं घेऊन त्याला पूर्ण वेगळा समास म्हणून आपण अभ्यास करतो. तर याच्यामध्ये काय असतं? याच्यामध्ये पण विशेषण विशेष्यच संबंध असतो. हा समास विशेषण विशेष्यावरच आधारित आहे. पण याच्यामध्ये मुख्य वैशिष्ट्य याचं काय आहे, तर पूर्वपद जे असतं ना ते नेहमी संख्यावाचक विशेषण असतं आणि या समासामधून समूहाची संकल्पना व्यक्त होते. समूहाची संकल्पना याच्यामध्ये सांगितलेली असते. म्हणून हा समास जो असतो तो नित्य एकवचनामध्ये असतो आणि सामासिक शब्दाचं लिंग हे सामान्यतः नपुंसक लिंगी असतं किंवा काही वेळा स्त्रीलिंगी असतं. आणखी एक याच्यामध्ये लक्षात घ्या, द्विगु समास जो असतो ना तो एक पर्टिक्युलर संज्ञा दर्शवतो की त्याच गोष्टीसाठी तो सामासिक शब्द वापरला जाईल. जसं त्रिफळा, त्याच्यामध्ये पूर्वपद हे त्रि हे संख्यावाचक आहे पूर्वपद, फला म्हणजे 3 फळ असं याचा अर्थ झाला, तर त्याचा विग्रह कसा होईल? त्रयानाम फलानाम समाहार. पण त्रिफला हा शब्द म्हटल्यानंतर पर्टिक्युलरली 3 जे फळं आहेत त्यांच्याचसाठी त्रिफळा म्हटलं जाईल. कोणते कोणते 3 फळं?
त्रिफळामध्ये कोणते कोणते 3 येतात? त्रिफळामध्ये कोणते 3 फळं येतात? त्रिफळा. कशाला म्हणतात त्रिफळा? हरितकी, अमलकी, बेहडा. आमलकी आणि बिबितकी. आवळा, हिरडा, बेहडा याला म्हणतात त्रिफळा. आता आवळा, हिरडा, बेहडा हे तिन्ही एकत्र करू तेव्हा त्यालाच त्रिफळा म्हणणार. इतर कोणतेही 3 फळं एकत्र घेतले तर त्याला त्रिफळा म्हणत नाहीत. म्हणून हा जो समासामध्ये द्विगु समासामधला जो समासिक पद असतं ना, ते पर्टिक्युलर एका संज्ञेसाठी असतं किंवा ती टर्म एका गोष्टीसाठी असते. त्याच गोष्टीसाठी किंवा तेवढ्याच समूहासाठी ती टर्म असते. बाकी कोणतीही 3 गोष्टी एकत्र केल्या तर त्यांना त्रिफळा नाही म्हणणार. तसंच आणखी बघा इथे पंचपात्रम. आता याचा विग्रह जेव्हा होतो ना, विग्रह होताना जे पूर्वपद आहे ते षष्टी बहुवचनमध्ये घ्यायचं. उत्तरपद आणि पूर्वपद दोन्ही षष्टी बहुवचनमध्ये घ्यायचे आणि पुढे समाहार लावायचं. पंचपात्रम, पंचानाम पात्रानाम समाहार. पंच शब्दाची षष्टी आली पंचानाम, पात्र शब्दाची षष्टी आली पात्रानाम, पुढे आलं समाहार. सप्तपदी, सप्तानाम पदानाम समाहार. त्रिफळा, त्रयानाम फलानाम समाहार. असा विग्रह करताना हे करायचं. विग्रहातील पदांचा जो क्रम राहील तो सामासिक पदामध्ये जो क्रम आहे त्याचप्रमाणे राहील. पहिली दोन्हीच्या दोन्ही पद विशेषण विशेष्य हे षष्टी बहुवचनमध्ये राहतील आणि शेवटचं पद समाहार असं राहील. हा झाला द्विगु समास. आणखी उदाहरण बघा त्याचं. पंचकोल, पंचकोल काय होईल याचा विग्रह? पंचकोल, पंचानाम कोलानाम समाहार. पंचानाम कोलानाम समाहार. कोलानाम, त्रिकटु, त्रिकटु. त्रयानाम हम्म. कटूनाम समाहार. त्रयानाम कटूनाम समाहार. काय काय येतं त्रिकटूमध्ये? त्रिकटूमध्ये काय? सुंठ, मिरी, पिंपळी. सुंठ, मिरे, पिंपळी. आता सुंठ, मिरे, पिंपळी याचा समुदाय असेल त्यालाच आपण त्रिकटू म्हणतो, बाकी कशालाच नाही म्हणत. म्हणजे 3 कटूचा अर्थ झाला तिखट. 3 तिखट गोष्टी एकत्र येतात त्याला म्हणतात त्रिकटू. पण त्या 3 तिखट गोष्टी कोणत्या? फक्त सुंठ, मिरे, पिंपळी ह्या 3च तिखट गोष्टी आहेत जे एकत्र आल्यावरती त्याला त्रिकटू म्हणणार. इतर कोणतेही 3 तिखट गोष्टी एकत्र केल्या त्याला त्रिकटू नाही म्हणत. याचा येईल त्रयानाम कटूनाम समाहार. पंचवल्ली, पंचवल्ली. पंचवल्लीचा विग्रह काय होईल? पंचवल्ली, पंचानाम वल्यानाम समाहार. वल्ल्यानाम नाही, वल्ली नामच होतं त्याचं. षष्टी बहुवचन वल्ली नामच होतं त्याचं. पंचानाम वल्लीनाम समाहार. पंचानाम वल्लीनाम समाहार. ठीक आहे. हा होता द्विगु समास. आणखी एक उदाहरण, पंचनदी किंवा पंचगंगा हा उदाहरण आलं तर विग्रह काय होईल? पंचानाम गंगानाम समाहार. पण तो प्रकार कोणता राहील? अव्यय अव्ययी भाव समास राहील तो. हे लक्षात राहू द्या. जेव्हा आपण नदीवाचक शब्दाचा संख्यावाचक विशेषणासोबत समास होईल त्यावेळेस विग्रह हा द्विगु समास सारखाच होईल, पण त्याचा प्रकार हा अव्ययी भाव समास असणार. ठीक आहे. द्विगु समास कळाला सगळ्यांना? द्विगु समास कळाला?
जेवढे पण तुम्हाला आता मिश्रक गणात आता नसतील तुम्हाला मिश्रक गण, पुढच्या वर्षी राहतील. मिश्रक गणामध्ये जेवढे पण येतात पंचमूळ, पंचवल्ली, नंतर त्रिकटू, त्रिफळा, त्रिमद, हे सगळेचे सगळे द्विगु समासाचे उदाहरण आहेत. पुढचं बघा, नय तत्पुरुष समास. नय तत्पुरुष समासामध्ये सगळ्यात सिंपल समास कोणता असेल तर हा आहे, नय तत्पुरुष. याच्यामध्ये काय असतं, पूर्वपद जे असतं ना ते नकारदर्शक असतं. समासाचं पूर्वपद हे नकारदर्शक किंवा अभावदर्शक असतं आणि अ किंवा अन ह्याच्याने ते दाखवलेलं असतं. पूर्वपद हे नेहमी अ किंवा अन असतं आणि समासाच्या उत्तरपदी आता अ किंवा अन कधी येईल तर त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला समास करायचा आहे त्यावेळेस अ किंवा अन कधी घ्यायचा, तर पहिलं अक्षर जर का व्यंजन असलं तर पूर्वपदी अ येतो आणि उत्तरपदाचं पहिलं अक्षर जर का स्वर असलं तर पूर्वपदी अन येतो. तर उत्तरपदाने जो व्यक्त होणारा शब्द आहे त्याचा निषेध हा पूर्वपदाद्वारे दाखवला जातो. तो अ किंवा अन जो असतो ना ते त्या ठिकाणी उत्तरपदाने जो अर्थ होतोय, व्यक्त होतोय, त्याचा निषेध दर्शवतो. जसं आता इथे उदाहरण बघा आधी, अवर्णनीयम. आता याच्यामध्ये याचा विग्रह काय, न वर्णनीयम, म्हणजे वर्णन न करण्यासारखे असा त्याचा अर्थ झाला. आता इथे न वर्णनीयम विग्रह असा दिलेला आहे, न नंतर वर्णनीयम व आलेला आहे, न वर्णनीयम. आता व हे काय, व काय स्वर आहे का व्यंजन आहे? व्यंजन. व्यंजन आहे. हा, आता व्यंजन आहे, मग आपला नियम काय आहे, जर का उत्तरपदातलं पहिलं अक्षर व्यंजन असेल तर समास करताना पूर्वपदामध्ये अ घ्यायचा. ओके. म्हणजे हा न काढायचा आणि त्या ठिकाणी अ लावायचा, पुढचं ॲज इट इज लिहायचं समस्त पद तयार करताना, अवर्णनीयम. ठीक आहे. तसं इथे बघा, अनासक्ती. याचा विग्रह काय, न आसक्ती, म्हणजे आसक्ती नसणे, न आसक्ती. आता न नंतर पहिलं जे अक्षर आहे उत्तरपदातलं ते काय, आ. आ काय स्वर आहे का व्यंजन आहे? स्वर. म्हणून आपण नियम काय या ठिकाणी, उत्तरपदाचं पहिलं अक्षर जर का स्वर असेल तर पूर्वपदामध्ये अन येतो. मग या ठिकाणी न काढला, पूर्वपदामध्ये अन टाकलं आणि हा जो अन आहे, नचा पाय हलंते आणि पुढे जो आ आलेला आहे तो न मध्ये जर का मिक्स झाला तर त्या ठिकाणी न ला काना लागेल आणि अनासक्ती असा शब्द तिथे तयार होईल. अनासक्ती, न आसक्ती, अनासक्ती. ठीक आहे. काय लक्षात ठेवणार, समासातील अ किंवा अन ऐवजी विग्रह करताना न हे अव्यय जोडायचं आणि शब्दातील उत्तरपद पुढे जसंच्या तसं लिहायचं. विग्रह करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. जसं अनासक्ती दिलेलं असेल तर अ किंवा अन काढायचा, त्याच्या जागी न टाकायचा, उत्तरपद ॲज इट इज लिहायचं. हा होता नय तत्पुरुष समास. त्या ठिकाणी निषेध त्या ठिकाणी दर्शवला जातो. नय तत्पुरुषमध्ये निषेध दर्शवतात. कळाला हा समास नय तत्पुरुष? सर अपूर्वच्या का होईल? अपूर्व. अपूर्व. अपूर्वचा समास विग्रह होईल न पूर्व. न पूर्व. आणखी बघा, अनिच्छा. अनिच्छाचा विग्रह काय होईल? अनिच्छा. न इच्छा. न इच्छा. न इच्छा. अनिच्छाचा विग्रह होईल न इच्छा. न सत्यम. न सत्यमचा विग्रह काय होईल? असत्यम. 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 न सत्यम विग्रह येईल त्याचा, सॉरी, न सत्यम विग्रह आहे, त्याचं समस्त पद येईल असत्यम. न आवश्यकम काय येईल समस्त पद? अनावश्यकम. अनावश्यकम. अनावश्यकम.
अशक्य. अशक्यचा असा विग्रह काय होईल? अशक्यम. न शक्य. न शक्य. हा होता नय तत्पुरुष समास. कळालं सगळ्यांना? नय तत्पुरुष. नय तत्पुरुष समास कळाला? याच्यामधला सगळ्यात सोपा समास नय तत्पुरुष आहे सगळ्या समासांमध्ये. तर पुढचा समास येतो उपपद तत्पुरुष. तत्पुरुष समासातला हा शेवटचा समास आहे उपपद तत्पुरुष. आता उपपद तत्पुरुष मध्ये काय होतं? उत्तरपद जे असतं ना ते कृदंत असतं. म्हणजेच कृत धातूला कृत प्रत्यय लावून तयार केलेलं असतं ते पद उत्तरपद. जसं क्रू धातू आहे. आता या ठिकाणी क्रू धातू आहे आणि क्रू धातूला कृदंत तयार झालं. कृत प्रत्यय लावल्यावरती कार. दापासून कृदंत तयार होतं द. स्थापासून तयार होतं स्थ. पापासून तयार झालं प. गमपासून होईल गामीन. तर धापासून धारीन असे त्या ठिकाणी कृदंत तयार होतात आणि त्याप्रमाणे विग्रह होतो. जसं मधुपह. मधुपह. आता याचा विग्रह काय होईल? पा धातूचं कृदंत तयार झालं पह. आता पा धातूचं रूप असतं. पा धातू जो आहे त्याचं वर्तमान काळात रूप होतं पिबती. तर ज्यावेळेस आपल्याला विग्रह करायचा आहे त्यावेळेस त्याचं वर्तमान काळी लटलकाराचं प्रथम पुरुष एकवचनचं रूप घ्यायचं. आता मधुपह. पह हे कुठून आलं? पा धातूमधून पह आलेलं आहे. त्याचं विग्रह करताना पा धातूचं लटलकारचं प्रथम पुरुष एकवचनचं रूप घेतलं पिबती. तर विग्रह कसा होईल? हा जो पहिला शब्द आहे मधु त्याला ॲज इट इज घेतलं मधुम. द्वितीयामध्ये मधुम. पा धातूचं रूप घेतलं लटलकाराचं पिबती आणि पुढे इति शब्द जोडला. मधुम पिबती इति. मधुम पिबती इति. तसंच मालाकारह. आता कारह. कारह हे कुठून तयार झालं? तर क्रू धातूपासून आणि क्रू धातूचं रूप काय होतं? करोती. वर्तमान काळात रूप होतं करोती. तर मालाकारहचा झालं मालाम करोती इति. माला तयार करतो तो. याच्यामध्ये उपपद तत्पुरुषमध्ये विग्रह करताना कृदंताच्या जागी त्या कृदंतातील जो मूळ धातू आहे त्याचं वर्तमान काळी रूप वापरायचं आणि क्रियापद हे साधारणतः प्रथम पुरुष एकवचनी असतं. प्रथम पुरुष. प्रथम पुरुष एकवचनी रूप असतं त्या ठिकाणी. आणि जसं इथं बघा मालाकारः मालाम करोती इति. दूरगामी दूरम गच्छति इति. जटाधारी जटः धारयति इति. तर ज्यावेळेस तुम्हाला शेवटी इति हे दिसेल त्यावेळेस त्या ठिकाणी उपपद तत्पुरुष होतो. जसं कार. कार या कृदंतामध्ये क्रू धातूचं करोती हे वर्तमान काळाचं रूप आपण वापरलं. तर त्या ठिकाणी जिथे जिथे कारह दिसेल त्यावेळेस विग्रहामध्ये करोती वापरायचं. गामी असं दिसेल त्यावेळेस विग्रहामध्ये गच्छती घ्यायचं. धारी असं असेल तर धारयती घ्यायचं. तर असं विग्रह करत आणि शेवटी इति हे पद जोडायचं. तसंच आणखी उदाहरण बघा. कुंभकारह. काय विग्रह होईल याचा? कुंभकारहचा. कुंभकारह. विग्रह करताना हा कुंभ शब्द द्वितीयामध्ये घेणार. कारह आलेलं आहे. कारह कशामुळे येतं? क्रू धातूमुळे. क्रू धातूचं वर्तमान काळाचं रूप घेणार विग्रह करताना. विग्रह काय होईल कुंभकारहचा? जसं मालाकारहचा विग्रह झाला मालाम करोती इति. कुंभकारहचा काय होईल विग्रह? कुंभम. 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 कुंभम करोती. बरोबर. कुंभम करोती इति. कुंभम करोती इति. कुंभम करोती इति. आपण एक नियम बघितला होता सुरुवातीला की नाम धातूंचाच किंवा नाम जे असतात नाम सर्वनाम यांच्यामध्येच फक्त समास होत असतो आणि क्रियापदांमध्ये होत नाही. पण या ठिकाणी क्रियापद आले तर हे जे विग्रह आहे ना हा विग्रह रूढ झालेला विग्रह आहे म्हणून त्या ठिकाणी आपण क्रियापद घेतो. करोती इति हे क्रियापद आपण ते असंच रूढ होऊन गेलेले की सगळ्यां आत्तापर्यंत अशीच विग्रह केले जातात म्हणून.
पण कुंभकारहचा विग्रह करताना या ठिकाणी क्रियापद येणार. उपपद तत्पुरुष एकमेव समास असा की जिथे क्रियापद वापरलं जातं. करोती इति कुंभकार. आणखी बघा चर्मकारह. चर्मकारह चर्मं करोति इति. चर्मं करोति इति. चर्मकारः चर्मं करोति इति. नंतर जलदह. आणखी एक उदाहरण. जलदह. जलं ददाति इति. बरोबर. जलं ददाति इति. ददाति इति. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी उपपद तत्पुरुष समास होतो. कळालं हे? उपपद तत्पुरुष समास कळाला सगळ्यांना? जो पण कृदंत असेल त्याचं त्या ठिकाणी वर्तमानकाळी रूप घ्यायचं विग्रह करताना. कारः असेल तर करोति, गामी असेल तर गच्छति, धारी असेल तर धारयति. मोस्टली उदाहरणं जे असतात ना ते कुंभम करोति इति, चर्मकारः, कुंभकारः, मालाकारः अशा प्रकारची उदाहरणं जास्त करून येतात. ठीक आहे. इथे आपला तत्पुरुष समास कंप्लीट झाला. कळलं सगळ्यांना? तत्पुरुष समासमध्ये 3 कोणते कोणते समास बघितले आपण? तत्पुरुषमध्ये कोणते कोणते बघितले समास? विभक्ती कर्मधारय उपपद. विभक्ती तत्पुरुष, कर्मधारय आणि उपपद तत्पुरुष. विभक्तीमध्ये 6 प्रकार बघितले. प्रथमात सोडून द्वितीया ते सप्तमीपर्यंत 6 प्रकारचे विभक्ती तत्पुरुष होतात. नंतर कर्मधारयमध्ये विशेषण विशेष्य संबंध बघितला, उपमान उपमेय संबंध बघितला, विशेषणाम सामान्यनाम संबंध बघितला. नंतर एक द्विगु बघितला, द्विगु समास. द्विगु समासमध्ये संख्यावाचक विशेषण आणि पुढे विशेष्य असतं आणि समूह दर्शवला जातो. नंतर बघितला आपण उपपद तत्पुरुष. उपपदमध्ये कारः असे कृदंत असतात, कृत प्रत्यय लागलेले कृदंत असतात. आणि करोति इति हे त्या ठिकाणी इंडिकेशन असतं की तो उपपद तत्पुरुष आहे, किंवा इति हे जे शेवटी लागतं ते त्या ठिकाणी उपपद तत्पुरुषचं इंडिकेशन दर्शवतं. आणखीन नय तत्पुरुष बघितला. नय तत्पुरुषमध्ये नकार दर्शवलेला असतो, अभाव दर्शवलेला असतो. हे प्रकार आपण तत्पुरुष समासाचे बघितले. इथं तत्पुरुष समास कंप्लीट झाला. ठीक आहे. कोणाला सांगितलेलं होतं ते धातू पाठ करून यायला लावले होते, धातूचे प्रत्यय. धातूचे प्रत्यय कोणाला सांगितले ते पाठ करायला? हा, अंजली पाठ केलेत का? हो सर. बोलून दाखव. लट लकार परस्मय पद ती तह अंती सी थह थ मी वह मह आणि आत्मनेपद ते इथे अंती से इथे इथे द्वे ई वहे महे. त्याच्यामध्ये जे आहे ना ती तह अंती हे काय प्रथम पुरुष आहे, सी थ त हे मध्यम पुरुष आहे, मी व मह हे उत्तम पुरुष आहे. तर हे पुरुष लक्षात राहू द्यायचे. तुम्ही सिक्वेन्स कशी पण पाठ करा, मी व म सी त त ती त अंती अशी पाठ करा, किंवा ती त अंती सी त त मी व म अशी पाठ करा. सिक्वेन्स कशी पाठ करा, पुरुष बरोबर लक्षात ठेवायचे, कोणत्या पुरुषचं प्रत्यय ते लक्षात राहू द्यायचं व्यवस्थित. ठीक आहे. हे लट लकाराचे. हां धनंजय. सर एक डाऊट होता सर, आपल्या पेपरमध्ये जेव्हा धातुरूप लिहायचे असतात ना, तर सर तेव्हा हे प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष लिहिलं तर चालतं का? तृतीय पुरुष म्हणजे मध्यम नाही, ते जुनं झालं, तो जुना सिलेबस नुसार.
नवीन हा सिलेबसनुसार का? उत्तम पुरुष, मध्यम पुरुष, प्रथम पुरुष असंच आहे. ओके सर, ओके. उत्तम पुरुषसाठी हो. मी वह मह, मध्यम पुरुष सी त त आणि ती त अंती प्रथम पुरुष. ते कन्फ्यूज होईल, ते नका वाचू आता. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष ते जुने सिलेबसनुसार होतं. ठीक आहे. तर लंग लकाराचे प्रत्यय पाठ सर करून सर यायचे. विक्रम, सर पण फरक काय आहे सर पहिल्यामध्ये आणि आत्तामध्ये? फक्त सिक्वेन्स चेंज झाला. सिक्वेन्स चेंज झालेले आहेत, पण हे जे आहे ना उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुष हे ॲक्च्युअल लघुसिद्धांत कौमुदीनुसार आहेत. आणि आपण जे प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष अभ्यास करत होतो याच्या आधी 8वी 9वी 10वी मध्ये पण अभ्यास केला असेल तुम्ही, तर त्याच्यामध्ये हे इंग्लिशनुसार घेतलेलं आहे. इंग्लिशमध्ये जर फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन येतं त्याच्यानुसार सोयीने ते प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष केलेलं होतं. आणि ॲक्च्युअल जे लघुसिद्धांत कौमुदी आहे, जो मूळ ग्रंथ आहे की ज्याच्यावर संस्कृतचं व्याकरण आपल्याला शिकवलं जातं, त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुष. म्हणून आपल्याला तसंच अभ्यास करायचा. म्हणून नवीन सिलेबसमध्ये पण सिलेबस नवीन काढताना हे असंच घेतलं आहे, उत्तम पुरुष, मध्यम पुरुष, प्रथम पुरुष. कळलं? ठीक आहे. लंग लकाराचे प्रत्यय कोण पाठ करणार? अम व म स तम त त ताम अन आणि इ व हि मई था हि थम दम ताम इता मताम. धनंजय, लंग लकाराचे प्रत्यय पाठ बोलून दाखवेल धनंजय. सगळ्यांनी पाठ करायचेत आणि हे प्रत्येकावर पाठ करायचेत, कारण की तुम्हाला धातुरूप जे लिहायला येतात ना त्याच्यामध्ये हे प्रत्यय माहिती असले तर रूप कोणतं आहे ते लिहिता येतं लगेच. म्हणून हे प्रत्यय पाठ करायचेत सगळ्यांनी. ठीक आहे. तुम्हाला एक्झाम्पल पाठवतो समासचे, ते सॉल्व करा सगळ्यांनी. संधीचे एक्झाम्पल सॉल्व केले का त्या दिवशी पाठवले ते? संधी आणि त्याचं सूत्रासहित लिहायचे होते. एक डाऊट होतं. हां डाऊट होतं एक संधीच्या. हां बोल ना. सन्निपातः प्लस च हे कोणती संधी आहे? सन्निपातः विसर्ग आलाय, त्याच्या पुढे च आलेला आहे. सन्निपातः. प्लस च. हां, जर का विसर्गाच्या पुढे च आला तर विसर्गाचं काय करतो आपण? कोणती संधी लागेल इथे? कोणाला सांगता येईल का? सन्निपातः प्लस च. च्युत्व संधी. च्युत्व संधी होईल. च्युत्व संधी नाही, विसर्गामधली कोणती संधी लागेल? पूर्वरूप. सत्व. सत्व संधी लागेल. सत्व. सन्निपातः अधिक च, सत्व संधी. काय होईल संधी त्याची? सन्निपातश्च. बरोबर, सन्निपातश्च. सन्निपातश्च. विसर्जनीयस्य सह, विसर्गाचा स होतो. आणि त्याच्या पुढे जर का विसर्गाचा स झाल्यानंतर जर का च असेल उत्तर पदामध्ये तर विसर्गाचा डायरेक्ट श करतो आपण स करण्यापेक्षा. म्हणून त्या ठिकाणी सन्निपातश्च. सन्निपातः प्लस च होईल सन्निपातश्च. सूत्र येईल विसर्जनीयस्य स. कळालं अंशुल? हो झालं. सॉरी. सन्निपातः प्लस च. हे सॉल्व करा संधीचे एक्झाम्पल्स, तर तुम्हाला ती प्रॅक्टिस होईल. जेवढे संधीचे एक्झाम्पल सॉल्व कराल ना तुमची प्रॅक्टिस होत जाईल. मी तुम्हाला ॲन्सर की पण पाठवलेली, त्याच्यामधून करेक्ट करू शकता तुम्ही. तुमचे जेवढे बरोबर आले असतील, जे चुकलं असेल ते करेक्ट करा मग त्याच्यामधून. ठीक आहे.